मनाचे धागे भाग 16. स्टडी रूममध्ये चालू असलेल्या नीरज आणि वीणाचा पर्सनल संवाद सीमा तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते आणि त्याचा वापर करून ती वीणाला कसा त्रास देऊ शकते या विचाराने खूप आनंदी होते. या गोष्टीपासून वंचित नीरज आणि वीणा त्यांच्यात नवीनच फुलं बघत असणाऱ्या प्रेमाच्या वाऱ्यामध्ये वाहत होते. त्या दोघांचं गर्दीमध्ये एकमेकांना चोरून चोरून बघणं, गालातल्या गालात हसणं चालूच होतं. नीरजला आयुष्यात पहिल्यांदा ही फिलिंग आली होती आणि प्रेम इतकं सुंदर असतं याची त्याने कधी कल्पनासुद्धा केली नव्हती. वीणा स्वतःहून बोलली नव्हती, पण तिच्या वागण्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसतच होतं की तीही त्याच्यावर खूप प्रेम करते. रात्री बेडवर पडल्या पडल्या नीरज तिचाच विचार करत होता. तोवर त्याच्या अचानक लक्षात आलं की उद्या करण आणि निशाचं लग्न आहे आणि उद्या त्यांचं लग्न झाल्यावर वीणासुद्धा इथून तिच्या रूमवर निघून जाईल. ती फक्त ऑफिसमध्येच त्याच्या डोळ्यासमोर असेल, पण त्याला ती कायम त्याच्यासोबत हवी होती. तो जरा अस्वस्थ होऊन बेडवर उठून बसतो व विचार करू लागतो की तो वीणाला काय कारण काढून इथेच थांबवू शकतो, पण ते शक्य नव्हतं. आता ती उद्या इथून जाणार ह्या विचाराने तो जरा गडबडतोच आणि खूप वेळ विचार करून तो लगेच वीणाचा नंबर डायल करतो. ती फोन उचलते. नीरज, हॅलो, काय करतेस? तिकडून तिचं उत्तर येतं. उद्या रूमवर परत जायचंय, त्यासाठीची बॅग पॅक करते. तिच्या आवाजामध्ये एक वेगळीच शांतता होती, जणू तिलाही ह्या विचाराने भरून आलं होतं. दोघेही 2 मिनिट फक्त शांत असतात. ती शांतता भंग करत तो तिला म्हणतो, कॉफी घेणार का? ती म्हणते, एवढ्या रात्री कुठे कॉफी भेटणार? तो तिला म्हणतो, कम टू माय रूम. ती काहीच उत्तर देत नाही. तो हसत तिला म्हणतो, डोंट वरी, फक्त कॉफीच घ्यायला बोलवतोय. ती ओके म्हणून फोन ठेवते आणि गालातल्या गालात हसते. ती त्याच्या रूम बाहेर येऊन दरवाजा नॉक करणार तोवर तो दरवाजा उघडतो आणि तिला आतमध्ये बोलावतो. तो गॅलरीमध्ये चेअरकडे इशारा करून तिला बसायला सांगतो. ती गॅलरीमध्ये जाऊन त्या चेअरवर बसते. तो कॉफी मशीनमधून 2 कप कॉफी बनवून बाहेर गॅलरीमध्ये जाऊन बसतो आणि त्यातील 1 कप तिला देतो. ती तो कप बघते तर त्यात ब्लॅक कॉफी होती. तिला ब्लॅक कॉफी अजिबात आवडत नव्हती, पण त्याला सांगणार कसं, म्हणून ती कप हातात घेऊन पकडून बसते. तो त्या कॉफीचा एक सिप घेत तिला म्हणतो, घे ना कॉफी. ती होकार देतच कॉफीचा एक सिप घेते. अतिशय कडू होती ती कॉफी. कॉफी पिता पिता तो तिला तिच्या बालपणाबद्दल, तिच्या शिक्षणाबद्दल प्रश्न विचारू लागतो आणि त्याच्याही बद्दल, त्याच्या बालपणाबद्दल, त्याच्या शिक्षणाबद्दल तिला सर्व माहिती सांगत असतो. त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगलेल्या असतात. त्या गप्पांच्या नादामध्ये ती कॉफी कशी तरी संपवते आणि कप टेबलवर ठेवते. तो तिला विचारतो, आवडली ना कॉफी? ती जबरदस्तीचा होकार देते, पण तिचे एक्सप्रेशन बघून तो म्हणतो, वेट, तुला ब्लॅक कॉफी आवडत नाही का? ती थोडं तोंड वाकडं करत हसत त्याला नाही असं उत्तर देते आणि दोघंही हसायला लागतात. मी पण ना खरंच वेंधळा आहे. तुला ब्लॅक कॉफी द्यायच्या आधी तुला ती आवडते की नाही हे विचारलंच नाही आणि तूही काहीच बोलली नाहीस. सांगायचं तरी ना तुला आवडत नाही ते.
अशाच त्यांच्या गप्पांमध्ये कसा वेळ निघून गेला त्यांनाच समजलं नाही. अचानक तिचं मोबाईलमध्ये लक्ष गेलं तर तब्बल सकाळचे 3 वाजले होते. ते बघून थोडं चकित होत ती जोरात ओरडली, "अरे बापरे, 3 वाजलेत." "काय 3 वाजले पण?" तो उच्चारला. "किती लवकर वेळ निघून गेला ना. आता उद्या निशाचं लग्न झाल्यानंतर तूही निघून जाशील." हे बोलताना त्याच्या शब्दांमध्ये ओलावा जाणवत होता. का कुणाच ठाऊक, पण तिलाही खूप वाईट वाटत होतं. दोघांमध्ये काही वेळ शांतता पसरली. ती शांतता भंग करत ती त्याला म्हणाली, "मी जाते आता, खूप उशीर झालाय आणि सकाळी सुद्धा लग्नाच्या तयारीसाठी लवकर उठायचंय." त्याने तिला हलकीशी स्माईल देऊन मानेनेच होकार दिला. पण त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उदासीनता दिसत होती. भेटीनंतरचा विरह काय असतो हे त्याला आज समजत होतं. हा वेळ इथंच थांबावा आणि ती अशीच त्याच्यासमोर नेहमी असावी, हीच त्याची एकमेव इच्छा होती. पण शेवटी त्याला तिला निरोप द्यावाच लागला. ती तिच्या रूमचा दरवाजा उघडून आतमध्ये जाईस्तोवर तो तिलाच बघत होता आणि पटकन धावत जाऊन तिला मिठीत घ्यावं आणि "प्लीज जाऊ नको, इथेच थांब माझ्याजवळ" असं बोलावंसं वाटत होतं त्याला. पण ती नजरेआड झाली. तो काही वेळ तिथंच उभा राहून तिच्या रूमच्या दरवाजाकडे बघत होता. तो नाराज होऊन आतमध्ये वळणारच तोवर तिच्या रूमचा दरवाजा पुन्हा एकदा उघडला आणि तिने दरवाजातूनच बाहेर मान काढून डोकावून बघितलं. तिला नीरज तिथेच उभा दिसला. त्याला बघून ती थोडी हसली आणि गुड नाईट म्हणाली. त्याच्याही चेहऱ्यावर आनंद उमटला आणि गुड नाईट म्हणत तोही हसत हसत त्याच्या बेडवर येऊन बसला आणि वीणाचा तो स्माइली चेहरा आठवत आठवत तसाच झोपी गेला. तिकडे वीणासुद्धा एका कुशीवर चेहऱ्याखाली एक हात घेऊन नीरजबद्दल विचार करत करतच झोपी गेली. उद्या लग्नानंतर या दोघांच्या प्रेमाची गाडी एकाच रस्त्यावर धावेल की दोघांचे रस्ते कायमचे वेगळे होतील, बघूया पुढील भागामध्ये. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज अशाच नवीन नवीन कथेच्या नवीन नवीन भागासाठी बघत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.